श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत हे केलं जातं। प्रत्येक गुरुवारी आपण पूजा करून उपवास करूनच हा जे व्रत आहे ते आपल्याला पूर्ण करायचं असतं। शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन आहे ते करायचं असतं। उद्यापन आपण केव्हा करावं, कसं करावं, ते कधी केलं जातं, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल। मार्गशीर्ष महिना आहे तो यावर्षी 5 डिसेंबरला आहे तो सुरू झालेला होता। यावर्षी एकूण 4 गुरुवार आलेले आहेत। पहिला गुरुवार 5 डिसेंबर, दुसरा 12, तिसरा 19 आणि चौथा आहे तो 26 डिसेंबरला आलेला आहे। पण 26 डिसेंबरलाही शेवटचा गुरुवार जरी आलेला असला तरी या दिवशी आलेली आहे सप्ला एकादशी। त्यामुळे बऱ्याच महिलांच्या मनामध्ये बरेचसेच प्रश्न आहेत ते निर्माण झालेले आहेत की या शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करावं का, उद्यापन केलं तर चालतं का, असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ते महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। तर त्या संदर्भातच माहिती आहे ते आज आपण पाहणार आहोत। एकादशीचे व्रत हे दिवसभर आपण उपवास करून, त्याचबरोबर रात्रीही उपवास करून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला हा उपवास आहे तो सोडला जातो। आता ज्या महिलांचं एकादशीचं व्रत आहे आणि त्याबरोबर मार्गशीर्ष गुरुवार व्रतही आहे, तर त्या महिलांनी काय करावं, नक्की कोणता उपवास करावा, म्हणजे त्यांचं कोणतं व्रत आहे ते होईल। तर त्या महिलांनी काय करायचं आहे की एकादशीचं जे व्रत आहे त्याचा उपवास आहे तो आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि पूजा मांडणी आहे ती आपल्याला गुरुवारची व्रताची पूजा मांडणी आहे ती करायची आहे। कारण काय आहे की कोणतीही आपण 2 व्रत आहे ते एकत्रित करू शकत नाही, हा व्रताचा आहे तो नियम आहे। त्यामुळे आपण एकादशीचा उपवास आणि गुरुवारची पूजा मांडणी आहे ती आपल्याला करायची आहे, अशा पद्धतीने आपण करायचं आहे। आता ज्या महिलांचा एकादशीचं व्रत नाही, तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी या दिवशी उद्यापन आहे तर ते केलं तरीही चालू शकतं, जरी सप्ला एकादशी असली तरीही। कारण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचा नियमच असा आहे की जेवढे मार्गशीर्षमध्ये गुरुवार आलेले आहेत तेवढ्या संपूर्ण गुरुवारी पूजा करून उपवास करूनच या व्रताचं उद्यापन आहे ते आपल्याला करायचं असतं। आता एखाद्या महिलेला जर मासिक धर्म एखाद्या गुरुवारी आला असेल आणि त्या गुरुवारची पूजा मांडणी आहे ती करायची राहून गेली असेल, तुम्ही फक्त उपवास केला असेल, तर त्यांनी काय करायचं आहे की आपण पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आहे ते उद्यापन करायचं आहे। कारण मी मगाशीच सांगितलेलं आहे की व्रताचा नियम असा आहे की पूजा आणि उपवास हे आपलं दोन्हीही झालं पाहिजे, तरच तो आपलं उपवासाचा तो दिवस आहे, तो व्रताचा दिवस आहे तो आपला मानला जातो, तो आपला दिवस आहे तो घडतो। त्यासाठी आपण चौथ्या गुरुवारी न उद्यापन करता आपण पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावं, जेणेकरून तुमचे 4ही गुरुवारचं व्रत आहे ते संपूर्ण होईल। पौष महिन्यामध्ये आपण उद्यापन आहे ते करू शकतो का? आपण उद्यापन आहे ते करू शकतो, कारण व्रताच्या पुस्तकात असे दिलेले आहे की हे गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातच आपल्याला जर करणं शक्य नाही झालं तर आपण कोणत्याही एका महिन्यामध्ये गुरुवारी आपण व्रताला सुरुवात आहे ती करू शकतो। अशा पद्धतीने आपण ही महालक्ष्मीचं हे जे गुरुवार व्रत आहे तेही करू शकतो। त्याच्यामुळे आपण कोणत्याही महिन्यातील गुरुवारी या व्रताला सुरुवात करून त्याचं उद्यापन आहे ते केलं तरीही चालतं। त्यामुळे आपण पौष महिन्यातील गुरुवारी या व्रताचं उद्यापन आहे ते करू शकतो। उद्यापनाची वेळ ही कोणती आहे? उद्यापन हे आपल्याला प्रदोष काळामध्ये म्हणजेच लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेस आहे ते आपल्याला त्यावेळेस उद्यापन आहे ते करायचं आहे। ही उद्यापनाची अतिशय उत्तम अशी वेळ आहे। यावेळेस आपल्याला जर करणं शक्य झालं तर नक्कीच आपण या काळामध्ये उद्यापन आहे ते करावं। उद्यापन करण्यासाठी आपण एका महिलेला आहे ते आपल्या घरी बोलवू शकतो किंवा तुम्ही 5 कुमारिका आहेत त्याही बोलवून लक्ष्मी स्वरूप त्यांना मानून आपण त्यांचं मान सन्मान आहे तो करायचा आहे। एक महिला जर आपण बोलवली तर तिला आपण हळदी कुंकू लावायचं आहे, तिची ओटी आहे ती आपल्याला भरायची आहे, तिला खाण्यासाठी आपल्याला काहीतरी गोड पदार्थ आहे तो द्यायचा आहे। तुम्ही खीर बनवू शकता, दूध साखर आहे ते देऊ शकता, तुमच्या इच्छेनं तुम्हाला जे काही खायला द्यायचं आहे किंवा जेवण जरी करायचं असेल तर तुम्ही जेवण, त्याचबरोबर एक फळ द्यायचं आहे आणि व्रताची जी पुस्तक आहे तीही आपल्याला द्यायची आहे। आणि जर आपण कुमारिका जर बोलवल्या 5 तर लक्ष्मी स्वरूप मानून आपण त्यांची पूजा आहे ती करायची आहे। प्रथम आपण त्यांचे पाय आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यांची संपूर्ण पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे। पायावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, हळदी कुंकू वाहून आपण त्यांना एखादा गजरा आहे तो आपल्याला द्यायचा आहे।
त्यांना एखादं फळ द्यायचं आहे, पुस्तक आहे तेही आपल्याला व्रताचं द्यायचं आहे, त्यांना एखादी भेटवस्तू आहे तीही आपण त्यांना द्यायची आहे. व्रताचीच पुस्तिका आपण का द्यावी? याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्याला व्रताच्या कहाणीमध्येच सांगितलेलं आहे की व्रताची पुस्तिका आपण का द्यावी? कारण ह्या व्रताचा आहे तो विस्तार भरपूर कारण भरपूर जणांनी हे जे व्रत आहे ते करावं. या व्रताचा जितका आपल्याला विस्तार आहे तो करता येईल तेवढं पुण्य आहे ते आपल्याला मिळतं, म्हणून आहे ते व्रताची पुस्तिका दिली जाते. शेवटच्या दिवशी उद्यापन करण्यासाठी आपल्याला वेगळी काही पूजा मांडणी करायची गरज नसते किंवा करायचीच नसते. ज्या पद्धतीने आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या ज्या गुरुवारी जशी पूजा मांडणी केलेली आहे त्या पद्धतीने आपण पूजा मांडणी करायची आहे. तुम्हाला जर सजावट आहे ती वेगवेगळ्या प्रकारची करायची असेल तर ते तुम्ही करू शकता. ते ऑप्शनल आहे, ते तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला कसं करायचं आहे ते. आपल्याला पूजा मांडणी ही अशा पद्धतीने करायची आहे. पौष महिन्यामध्ये जे व्रताचं उद्यापन करणार आहेत त्यांनीही अशा पद्धतीने पूजा मांडणी आहे ती संपूर्ण करून घ्यायची आहे. त्या दिवशी आपल्याला उपवासही करायचा आहे आणि उद्यापनही आपल्याला करायचं आहे. उद्यापन संध्याकाळच्या वेळेलाच करावं. ती जी पूजा मांडणी आहे ती दुसऱ्या दिवशी शुक्रवारीच ही पूजा मांडणी आहे ती उचलायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आहे ते उद्यापनही करायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा प्रकारे आपण उद्यापन आहे ते करायचं आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ती दिली जातील. श्री स्वामी समर्थ.